नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही बटाटे बघत असाल तर आपण आज बनवणार आहोत पुरी भाजीसोबत जी भाजी मिळते बटाट्याची भाजी. तर ती अगदी छान पद्धतीनं जशी हॉटेलमध्ये वगैरे मिळते तशा पद्धतीची भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे. तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला आणखीन साहित्य लागणार आहे ते म्हणजे मी इथं लसूण घेतलेला आहे, बारीक चाकूने कट करून घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं, एक टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, आलं लसणाची पेस्ट आणि 2-3 हिरवी मिरची मी उभी कट करून घेतलेली आहे. थोडेसे मसाले आपल्याला लागणार आहेत. धनेपूड, गरम मसाला, जिरेपूड, जिरं मोहरी लागणार आहे, हळद आणि कश्मीरी लाल मिरची लागणार आहे आणि आपलं घरगुती लाल तिखटसुद्धा थोडंसं आपल्याला वापरायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्रसुद्धा मी घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला हा जो बटाटा आहे तो हाताने मॅश करून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक हा बटाटा आपल्याला करायचा नाही. तर थोडासा मोठा मोठाच हा बटाटा आपल्याला ठेवायचा आहे. तर हे बघा, चाकून वगैरे नाही कट करत मी, हाताने याला छान असं फोडून घेते. तर बटाटा मी हाताने छान असा मॅश करून घेतलेला आहे बघा. आता आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. तर मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला थोडीशी मोहरी टाकायची आहे तेलामध्ये. मोहरी व्यवस्थित तडतडली की आता आपल्याला टाकायचं आहे जिरं. तर या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर केलेला नाही. आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण. लसूण हलकासा गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सोबतच टाकायचं आहे तमालपत्र आणि दालचिनी. कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. हिरवी मिरची घेतली आहे मी 2-3, ती सुद्धा तेलामध्ये टाकून घेते. तर हे बघा, लसूण सुद्धा हलकासा गोल्डन रंगावरती आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट. तर या आलं लसणाच्या पेस्टमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते बरं का. तर या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर केलेला नाही. तर अतिशय भारी चवीला ही भाजी तयार होते. पुरीसोबत वगैरे खाण्यासाठी आपण अशा पद्धतीनं बटाट्याची भाजी बनवू शकतो. तर हे बघा, लसूणसुद्धा आलं लसणाची पेस्टसुद्धा मी छान अशी भाजून घेतली. आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. एक टोमॅटो मी घेतलेला आहे बारीक कट करून. टोमॅटोसुद्धा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटोसुद्धा छान असा मी भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला मी टाकते थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पूड. कश्मीरी लाल मिरची पूड मी वापरलेली आहे. तर याच्यामुळे कालवण वगैरे किंवा भाजी जी आपण बनवतोय ती तिखट होत नाही, पण या भाजीला रंग छान येतो, त्यासाठी मी ही कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे पावडर. तर बघा, हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता मी टाकणार आहे आपलं घरगुती जे लाल तिखट आहे, तर ते भाजी थोडीशी तिखट होण्यासाठी. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली होती, त्यामुळं ही लाल तिखट टाकताना थोडंसं कमीच टाकायचं आहे. तर हे बघा, छान असे मी मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत. तर मीठ आपण आत्ताच नाही टाकणार, पाणी टाकल्यानंतर मीठ टाकणार आहे मी. आता आपल्याला टाकायचं आहे हा जो बटाटा मॅश करून घेतलेला आहे
तो मी टाकून घेते. तर ही भाजी थोडीशी घट्टसरच असली की छान लागते. खूप जास्त पातळ पुरीसोबत भाजी नसते, तो पाहिलीच असेल. तर आता हे आपले आपण मसाले वगैरे जे टाकलेले आहेत ते बटाट्यासोबत आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे ग्रीन पीस टाकू शकता, भाजी आणखीन छान होते. पण फक्त अशीच बटाट्याची भाजीसुद्धा खूप छान होते बरं का. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा. तर अगदी छान असा घरभर वास सुटलेला आहे सगळ्या मसाल्यांचा वगैरे. तर हे बघा, 1-2 मिनटं मी हा बटाटा या मसाल्यांमध्ये परतून घेतला आणि आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी. तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे किती लोकांसाठी बनवताय भाजी त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर मी आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा नसते बरं का ही भाजी. तर आणखीन थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर ही भाजी सुरुवातीला थोडीशी घट्ट वाटते, पण जशी थंड होते तशी ती म्हणजे आत्ता जरी पातळ वाटत असली तशी, तर ती जशी थंड होते तशी थोडीशी घट्ट होते. यासाठी मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे आणि आपल्याला ही भाजी शिजवून सुद्धा घ्यायची आहे छान अशी. आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी आत्ता टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी ठेवलेली आहे, ती नंतर वरून मी ही भाजी शिजल्यानंतर टाकणार आहे. तर हे बघा, हे भाजीला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 3-4 मिनिटे मी ही भाजी शिजवून घेणार आहे. बटाटा उकडलेला आहे त्यामुळे भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीची भाजी आपण बनवून ठेवली आणि गरम गरम पुरीसोबत खाल्ली तर अगदी छान अशी लागते ही भाजी खायला. भाजी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे बघा. तर तुम्ही रंग बघू शकता, किती छान या बटाट्याच्या भाजीचा रंग दिसतोय. तर फक्त रंगच नाही तर चवीला सुद्धा अगदी भारी अशी ही भाजी लागते. तर हे बघा, तर आता मी गॅस बंद करून घेते. वरून टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील. चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं बटाट्याची भाजी.